दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या वहिनींना भेटणार त्यांचं लग्नाआधीचं नाव प्रीती धनंजय संगी शेट्टी आणि लग्नानंतरचं नाव प्रीती जितेश मोरे. कसं जमलं लग्न? सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. आवाज कुठे आहे ना? आहे ना. बरं, आता मिस्टरांना कशी हाक मारता? अहो या ना. काय उखाणा घेताय? बालपण गेले आई वडिलांच्या पंखाखाली, तरुणात मिळाली मैत्रीची साथ, संसाराच्या वळण्यात मिळाला जितेश रावांचा प्रेमल हात. काय सांगता हो? कुठे वळला होता तेव्हा मिळाला? द्या ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे आई वडील नमस्कार. आणि सासू सासरे नमस्कार. हे मिस्टरांचे आजी नमस्कार. आजोबा आणि ते माझा मित्र प्रशांत. हॅलो. हे मावशी यांचे मिस्टरांचे, ती माझी सख्खी बहीण. नमस्कार. ते माझी आत्या, ते दोघी आत्या आणि आत्याची मुलगी. नमस्कार. हे मिस्टरांचे मामा मामी. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली ना? हो ना? हो हो. कुठलं बालपण? आणि हा माझा मुलगा. अरे वा, लवकर ओळख करून दिली. बालपण विचारल्याबरोबर मुलाची आठवण आली त्यांना. कुठे गेलं हो बालपण? बालपण मुंबई. मुंबईत कुठे? परेल. परेलला? परेल भोईवाडा. भोईवाडा. हो. कुठली बिल्डिंग? बिल्डिंग नाही, चॉल होतं. काय चॉलचं नाव काय होतं? टर्नर सॅनिटोरियम तेलगू हिल. टर्नर सॅनिटोरियम तेलगू हिल. ते तेलगूचं आमचं एक हे होतं काय एरिया. सगळेजण तुम्ही तिकडे राहत होता? हो हो हो. वा वा. हे पण तिकडेच आणि आम्ही पण तिकडेच. मी त्यांच्याबद्दल काहीतरी विचारलं का हो? तुम्ही कुठे हो तिकडे? मी परेलला राहिला, परेल भोईवाडा. आणि एकाच चाळीत आम्ही दोघं राहायचो. शाळा? शाळा मी दादरला इंडियन एज्युकेशन सोसायटी. तुमची? गुरु नानक सोसायटी. स्कूल. मग तुमच्या घरामध्ये अंतर किती होतं? जास्त नाही, फक्त 2-3 घर सोडूनच होतं. हे राहायचे? हो. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी आई वडील आणि माझी लहान बहीण. आणि येण्या जाण्याचा मार्ग तोच असल्यामुळे म्हणजे नॉर्मली दिसायच्या वगैरे, तर आणि फ्रेंड्स वगैरे दोघांचे एकत्र असल्यामुळे बोलणं चालणं झालं. तुमच्या घरी कोण कोण होतं? मम्मी, पप्पा, मोठी बहीण आणि भाऊ माझा. एवढे सगळे? हो. बरं, मग तुम्ही एकदम पहिल्यापासून शांत? हो, शांत आणि एकदम लाडकी पण त्यांची. लाडक्या पण हो, होता? हो. घरात कुठली भाषा बोलायची तुम्ही? तेलगू. तेलगू? हो. मग एकमेकाशी संवाद साधताना तेलगू बोलायचे? हो हो, तेलगूच घरी. तुमच्या घरात कुठलं बोलायचे? मराठी. मराठी. मग 3 घरा पलीकडचा आवाज तुमच्या घरात ऐकायला यायचा का तेव्हा? नाही, असं ऐकायला नाही यायचा. तुम्हाला यांच्या घरातला आवाज यायचा? नाही नाही. नाही, एवढं म्हणजे एवढं जवळ पण नव्हतं, थोडंसं लांब. थोडं लांब हो. होतं. मग ते थोडं लांब होतं, ते जवळ जवळ कधी आलं? येता गाताना मग बघायचं वगैरे. कोण बघायचं? हे पण बघायचे. तुम्ही का बघायचे हो त्यांच्याकडे? मला आवडायची म्हणून बघायचो. कितवीत तुम्हाला आवडायला लागले या? मी अराउंड कॉलेजला असेल. कॉलेजला? हां, मी कॉलेजला असेल हां. तेव्हापासून. कुठल्या इयरला? 3rd इयरला, म्हणजे फर्स्ट इयर. कुठलं कॉलेज तुमचं? SIWS वडा. मी तेव्हा महात्मा फुले कॉलेजमध्ये होती. मी 11वीत होती. मग काय नाही, असंच. मग नाही, हे तुमच्याकडे बघतायत हे तुम्हाला कधी कळलं? कळलं होतं, सारखे सारखे बघायचे. तर हे तुम्ही सारखे बघायचे? येता जाताना जायचं नाही लक्ष. मग प्रपोज कोणी केला? प्रपोज करण्याचा असं काही प्रश्नच आला नाही ॲक्च्युली. मग हो, असं झालं. नाही, ॲक्च्युली कसं की येणं जाणं असायची, ओळख झाली मित्रांमैत्रिणींमुळे. आणि नॉर्मली बोलणं असायचं. त्या बोलण्यामध्ये असं वाटलंच नाही कधी प्रपोज करावं, कारण की तिलाही माहिती होतं आणि मलाही माहिती होतं. पण मला सांगा, तुम्ही प्रपोजच केलं नाही? नाही.
प्रपोज मांडायची म्हणजे वेळच नाही आली वेळच नाही ती. आली मग आता करा फक्त प्रपोज. कोण घ्यायचं पुढाकार? तर सौभाग्यवती म्हटलं की तेच घेतील आता पहिला पुढाकार. मग तुम्ही प्रपोज करा. मी करू. तुम्ही मला खूप आवडता. लग्नाचं विचार हा, माझ्याशी लग्न करणार का? परत एकदा करायचंय. तुम्ही कसं प्रपोज करा? उखाणा घेऊन सांगू. अरे क्या बात आहे, करा. सहानुभूतीच्या गुलाबाच्या पाकळीतून मिळून होतो प्रेमाचा रास, त्यातून निघतो गुलाबाचा सुगंध. ओके. प्रीतीच्या सहवासातच आहे माझा आनंद. क्या बात आहे, वा 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 वा. ओके काय होतं मध्ये? बोलायला नाही जमलं म्हणून ते पटकन. वाज भरून घेतला. मला ओके का आलं तेच कळलं नव्हतं. प्रेम तुमचं एकमेकाचं सुरू आहे, तुमच्या घरी कधी कळलं? घरी कळलं मला. आई वडील विचार करत होते लग्नाचं आणि भरपूर स्थळ येत होते. मग माझ्याकडे काही ऑप्शन राहिलं नव्हतं. म्हटलं आता भरपूर स्थळ येत आहेत तर सांगावं लागणारच. तर मग सांगितलं मी की मम्मीला थोडं डाऊट होतं, तिला माहितीच होतं की असं काही असेल हिचं म्हणून ही एवढं स्थळासाठी एवढं रिस्पॉन्स करत नाही. नंतर मग तिने विचारलं की तुझं असं काही असेल तर सांग, मग आम्ही विचार करू त्याबद्दल. मग तिला सांगितलं मी हो. तिला ऑलरेडी थोडी हिंट होती त्याबद्दल. तर तिला भरपूर वाईट वाटलं त्याबद्दल की म्हणजे म्हणजे आमच्या कास्टमध्ये न करता दुसऱ्या कास्टमध्ये ती जाणार, कशी राहणार, त्याबद्दल तिला थोडी काळजी होती. तसं होतं. तुमच्या घरी? माझ्या घरी मी सांगितलेलं म्हणजे मला ही मुलगी आवड म्हणजे ज्या वेळेला हिच्या लग्नाचं चाललेलं, त्यामुळे मग मला म्हटलं की आता फायनली मलाही काहीतरी ॲक्शन घ्यायलाच हवी आहे. काय मग मी घरात सांगितलं. आधी माझ्या मावशीला सांगितलेलं मी हां, की असं असं आहे म्हणून, कारण की तिनेच मला थोडी मदत केलेली. आणि म्हणजे आईवडिलांना, कारण की माझी हिंमत तेवढी होत नव्हती की आईवडिलांना मी कसं सांगू म्हणून. तर नंतर मग मी सांगून टाकलं की बाबा असं असं आहे म्हणून, तीच मला मुलगी आवडते, तिच्यावरच लग्न करायचं आहे. मग काय त्यांची रिॲक्शन काय होती? आधी पहिला प्रश्न पडला की जाती बाहेरचे म्हणजे आहोत हिंदू, पण नाही बोललं तरी तीही तेलुगू पडते, मी महाराष्ट्रीयन पडतो. तर विचारसरणी सगळ्या गोष्टीचा विचार करून मग आणि परत समाजातले काय म्हणतील हा प्रश्न. गाव कुठलं तुमचं? हां, गाव? रायगड. रायगड. तुमचं? हैदराबाद. हैदराबाद. मग तुमच्या घरी हा प्रश्न होता की आता घरी काय, म्हणजे गावातल्यांना काय वाटेल, घरातल्यांना काय नाही, वाटेल? गावातलं नाही म्हणजे घरातल्यांना सर्वांना. हां, मग त्याच्यावर मार्ग कसा काढला? शेवटी मी समजावलं आईवडिलांना की असं असं आहे. शेवटी कुठलीही मुलगी जरी आली तरी पण ती समजून घेईल तुम्हाला. किती गेला कालावधी हे समजवण्यात नाही बोलले तरी एक 4-5 महिने तरी जवळपास गेले. 4-5 महिने समजवायला लागले. त्याला आता व्यवस्थित आहे ना सगळं? हो, सर्व व्यवस्थित. हो की नाही? पण त्या टेन्शन असेल ना, खूप टेन्शन असतं. खूप बर्डन होतं त्यावेळेला. असतं टेन्शन असतं? हो. मला माहित नाही म्हणून काय असतं. साधारण आंतरजातीय लग्न असतं तेव्हा दोन्ही घरांना, कुटुंबांना समजावणं, दोघांना एकत्र आणणं ही मोठी जबाबदारी असते. म्हणजे त्यांचे विचार आपले विचार जुळले पाहिजे. तुमच्याकडे काय? ह्यांच्याकडून काय यायचं तर ते आम्ही आधी सॉल्व करायचं, मग इथपर्यंत पोचवायचं. इथून काय आलं की आम्ही सॉल्व करून मग इथपर्यंत पोचवायचं. लग्नाच्या अगोदर भरपूर असं काही गोष्टी घडले होते. आणि मग लग्नाच्या टायमाला पण लग्न कोणत्या प्रकारे होणार, कोणाच्या आईच्या गरज आहे, कारण ते महत्वाचं आहे ना की लग्न तेलुगू पद्धतीने होणार का महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार. मग कसं केलं? तर मग फायनली दोन्ही मिक्स करून मग केलं. अरे हे कसं काय? दोघे म्हणजे अंडरस्टँडिंग आधी करून मग आमच्या पद्धतीने झालं, महाराष्ट्रीयन पद्धतीने. मग नंतर मग ते यांच्या जातीच्या म्हणजे तेलुगू पद्धतीने मग मला काय करावं तू वेगळ्या पद्धती? म्हणजे आपलं कसं नॉर्मली लगेच होतं, म्हणजे फेऱ्या मारल्या सावधान म्हटलं की झालं. पण यांच्यात विधी भरपूर असतात. हां, म्हणजे फेऱ्या वगैरे, परत दान असतो त्यांचा, कलश पूजन वगैरे, अशा प्रकारे म्हणजे भरपूर प्रकारच्या विधी असतात. बरं झालं की नाही असं लग्न केलं म्हणून 2-2 विधी बघायला मिळाले. हां, काय हो? हो हो, सगळ्यांना इंटरेस्टिंग पण होता. तेलुगू आणि महाराष्ट्र मिक्स, हे काहीतरी वेगळं, काहीतरी भरपूर इंटरेस्टिंग पण होतं. तुम्ही कधी पटकन रागावलात तर तेलुगूमध्ये बोलता? तेलुगूमध्ये नाही बोलत, आता मला सवय झाली आहे, मराठीमध्येच बोलते. ह्यानी तेलुगूत बोललेलं तुम्हाला कळतं? थोडंफार एकदम काय काय कळतं सांगा. नाव विचारलेलं कळतं. काय कसं विचारायचं? हां, नी पेरे एंटी. नी पेरी एंटी हां, म्हणजे काय? तुझं नाव काय? नी पेरी एंटी. हां, अजून काय येतं सांगा. आणि मला भूक लागली. भूक लागली का? हा, कसं? म्हणजे अन्नम तिन्नवा
अन्नम तिन्नम अन्नम अन्नम म्हणजे? तिनावा म्हणजे थोडंफार हा तुम्ही जेवलात का जेवलात का? आणि भूक लागली कसं? नाही नाही ते नाही येत. काय 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 सांगा त्यांना. आकल ऐकुंदी. आकलय कुंदी कळलं का? हो हो कशी दोन भाषेतला गोडवा वेगळा आहे, पण आता दोन्ही भाषेतला गोडवा एकत्र आल्यामुळे अधिक गोडवा वाढलेला आहे. हा 2-2 विधी करायला मिळाले लग्नात. बरं मला सांगा कसं काय, म्हणजे एक आता तेवढाच समजूतदारपणा आहे त्यांच्याकडे? हो हो खूप समजून घेतात, सगळ्या गोष्टी समजून घेतात ते. व्हेरी गुड, छान. आणि यांचा स्वभाव? हाय प्रेमळ हां, प्रेमळ समजून घेते सर्वांना. तुम्हाला काय समजून घ्यावं लागतं? आता भरपूर गोष्टी असतात यांचे, समजून घ्यावे लागतात. यांच्या भरपूर गोष्टी असतात, त्या समजून घ्याव्या लागतात. कुठल्या कुठल्या हो? तुझे हे मित्रांबरोबर भरपूर असतात. थांबा. आणि बोला 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 बिंदास. मी आहे. आणि घरी काही खायला नको ना, नेहमी बाहेरचंच पाहिजे असतो. का हो बाहेरचं खायला आवडतं तुम्हाला, घरातलं का नाही आवडत? वेळ नाही मिळत ना तेवढा, म्हणजे आता ॲक्च्युली शिक्षण वगैरे पण करतोय मी फ्युचर, तर त्यामुळे नाही मिळत घरी वेळ जेवायला, तर मी बाहेरच जेवतो कधी. आणि अजून 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 काही नाही, अजून बाकी सगळं व्यवस्थित, बाकी सगळं चांगलं आहे. बाकी सगळं चांगलं आहे. व्हेरी गुड, खूप छान. आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळवणार वहिनी बघूया. लाकडी ठोकळ्यांचा मनोरा रचायचा. 3 टप्पे झाले की त्यानंतर म्हणजे 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. तीन. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. 1200. $1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. कसं वाटलं जेव्हा तुम्हाला कळलं 4 घरापलीकडे काहीतरी सुरू आहे तेव्हा, आणि आता कसं वाटतंय सांगा? ज्या वेळेला माहिती पडलं त्यावेळेला थोडंसं टेन्शन आलं होतं की त्यांची जात वेगळी, आमची जात वेगळी, कसं काय होणार, सगळ्या रीती कशा होणार पुढे, कसं काय. पण आता तसं काय वाटत नाही आम्हाला, आता सगळं चांगलंच आहे. ती आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेते, त्याच्यामुळे काही जातीभीतीचा काही फरक आता काय असा जाणवत नाही. पण सून चांगली आहे. हो, सून चांगली आहे. आम्हाला मुलामध्ये काय बदल झाला का हो लग्नानंतर? नाही, मुलगा पण आहे तसाच आहे, पण थोडाफार तो जरा पहिल्यापासूनच हट्टी आहे, जरा हां हां, हट्टी स्वभाव आहे त्याचा, म्हणजे करायचं असेल ते तो करणारच. ते केलंच त्यांनी. हो. बाकी दोघांबद्दल काही नाही, दोघंही चांगले आहेत, आम्हाला सांभाळून घेतात, माझ्या माहेरच्या माणसांना पण सांभाळून घेतात. सूनही चांगली आहे, सगळ्यांचा आदर सत्कार चांगला करते, ती सगळ्यांना सांभाळून घेते. वा, द्या आईकडे. कुछ नहीं, मेरे को रोने का. बोलो कैसे लग रहा है अभी? अभी बेटे पसंद किया तो करना ही पड़ता है, हैं? उसके लिए हम लोग राजी किए, हो गया नहीं. और दामाद कैसा है? अच्छे है, अच्छा है ना? अच्छा है. माँ जी बोलिए ना, आप आशीर्वाद कैसे देंगे? अच्छा है, पहला मालूम पड़ा तो हम लोग तो बहुत रोए. यहाँ हमारा इच्छा से हुआ नहीं ना, लेकिन अभी अच्छा है. अभी अच्छा है, खुश है एकदम. हमारे दामाद भी अच्छा है, हाँ, उसका माँ बाप भी अच्छे है, सब अच्छे हैं. सब अच्छे. ऐसा कुछ नहीं, हमारे बेटी भी वो लोग के साथ अच्छा रहते हैं बोल के वो लोग, उसका माँ सास ससुरे ने बताया. थोड़ा ही तेलुगु सीखा है अभी दामाद, 3-4 लाइन ही आती है. तो तेलुगु बात करना जरा मुश्किल है, मुश्किल है थोड़ा, लैंग्वेज थोड़ा लैंग्वेज difficult. जरा हार्ड रहते हैं, तो इसके लिए वो लोग बात नहीं कर रहे. तो ट्राई किया तो बात कर सकते हैं. मैं अभी करेगा, धीरे धीरे करेगा. अच्छा, तेलुगुत प्रेम कसं प्रपोज? प्रेम, प्यार, प्रेमा ऐसा बोलते, प्रेमा. 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 ओके, हां. कसं कसं तेलुगुत प्रपोज करावं तुम्ही? आय थिंक हे करतील. हां करा. నేను నీకు ప్రేమి ఇచ్చిందేవా, म्हणजे इन शॉर्ट आई लव यू. द्या माईक द्या, अजून पाठीमागे. मैं इन दोनों का फ्रेंड हूँ. हाँ लव मैरिज में तो फ्रेंड्स का बहुत बड़ा हाथ होता है. हाँ. तो 2005 में इन दोनों को मिला मैं, डाउट था इन दोनों में कुछ चल रहा है. उसके बाद मैंने स्टडीज़ के लिए बैंगलोर चला गया, वापस आया तो शादी हो गया इनको. तो बेसिकली दे आर वेरी क्यूट कपल्स. डाउट था दोनों के बातचीत में सब,
बट एंड ऑफ द डे दे गॉट मॅरिड अँड दे आर हॅपी राईट नाऊ. आता या अभिनय करणार तो अभिनय ओळखा सगळ्यांनी. घ्या एक चिठ्ठी घ्या, बघू काय आहे. मराठी चित्रपटाचं नाव. सातच्यात घरी. अरे वा, व्हेरी गुड. तुम्ही सांगितलं होतं वाटतं मुलाला 7च्या आत घरात यायचं, पण एवढा जिद्दी आणि हट्टी कधीच घरी आला नाही, हो ना. झी मराठीकडून ही भेटवस्तू त्यांनी तुम्हाला मिळवली. पुढची चिठ्ठी घ्या. गाण्याचा अभिनय. हिंदी गाणं आहे, हिंदी. दीदी तेरा दीवाना. कभी सूरत खूबसूरत. 10 दिल से बड़े. 9 दिल तो पागल है. 8 चेहरा क्या देखती हो. 7 6 खिड़की सूरत. 5 दिल के खोटे खूबसूरत. 4 दिल के गोटे छोटे नाम बड़े. दर्शन खोटे दर्शन. गाणं काय आहे? भोली सूरत दिल के खोटे नाम बड़े दर्शन खोटे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. पुढची चिठ्ठी घ्या. मुहावरा हिंदी. वेळ सुरू झाली. डोली सजा के रखना. दुला 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 दुल्हन राहते तो क्या था? नाही, 10 ते नाही. 9 काहीतरी म्हणतो ना आपण गळ्यात घोंगडं. 8 हिंदी हिंदी. 7 दिल तो 6 पागल. 5 4 3 2 वेळ संपली. काय होतं सांगा. बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनय. तुमच्या 3 अपेक्षा सांगावं मिस्टरांकडून. माझं तर एक सांगितलं की माझी इच्छा आहे की त्यांनी मित्रांबरोबर कमी आणि घरात जास्त वेळ द्यायला पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? सध्या तरी नाही मान्य, कारण की माझं अजून 6 महिने राहिलेत परीक्षेला. ते ठीक आहे, पण मित्रांबरोबर कमी वेळ द्या आणि घरी जास्त वेळ द्या ना. तसा म्हणजे फक्त अभ्यासक्रमातच देतो मी, बाकी असं नॉर्मली घरीच असतो. काय करताय तुम्ही? कसली परीक्षा आहे? MBAचा फायनल इयर आहे आता माझं. तर 6 महिने ग्रुप स्टडीमध्ये त्यामुळे थोडा वेळ देणं कमी. 6 महिन्याचं एक्सटेन्शन मिळेल तरी ते तसंच करणार परत. तरी ते मित्रांबरोबर जाणार. काय करताय? असं काही नाही करत. दुसरा ते जास्त मोबाईलवर असतात. काय हो? नॉर्मली गेमिंग. गेम खेळत असतो बस. काय स्ट्रेस कमी होण्यासाठी थोडंफार, म्हणजे आता नॉर्मली जॉब वगैरे स्टडीजवर थोडा स्ट्रेस कमी होण्यासाठी गेम खेळत असतो वगैरे. मला वाटतं गेम मोबाईलवर कमी आणि मुलावर जास्त खेळला तर बरं. मुलाबरोबर जास्त खेळा, मोबाईलवर कमी खेळा, असं वहिनींचं म्हणणं आहे. होणार आहे का? होय. बघा तुम्ही. आणि तिसरी अपेक्षा. माझी अपेक्षा अशी आहे की वर्षातनं एकदा तरी त्यांनी मला देवदर्शनासाठी न्यायला पाहिजे, घरातल्या सगळ्यांना. होईल. काय होईल? देईन दरवर्षी. कुठल्या दर्शनाला जायचं? कुठल्या पण देवदर्शनाला. देवदर्शन. हो. व्हेरी गुड. घेऊन जाणार आहेत हे देवदर्शनला. त्या सगळ्यांनी बॅगा भरून ठेवा तुमच्या. तुमच्या 3 अपेक्षा सांगावं वहिनींकडून. घरात सर्वांना खुश केलं आहे, म्हणजे नॉर्मली सगळ्यांना सांभाळून घेतले. तर अजूनही तिने जास्त म्हणजे कुठे काही कमी पडत असेल काय, तर अजूनही जरा सगळ्यांना सर्व सांभाळून घेतलं पाहिजे. काय मान्य आहे तुम्हाला? हो. अजून जर मला आता मित्रांमुळे बाहेर म्हणजे वेळ देता येत नाही, मुलाची काळजी थोडी घ्यावी. अरे जोपर्यंत 6 महिन्याच्या एक्सटेन्शनसाठी फक्त. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात चाललंय. तिसरी अपेक्षा काय? बरं, आज सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं कोणाला? सॉरी तर मी माझ्या मम्मी पप्पांना करणार, कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे मी त्यांच्या जातीच्या मुलाबरोबर लग्न नाही करू शकली, तर त्यांना मी सॉरी बोलणार. पण आता मी खुश आहे, त्याबद्दल त्यांना काही काळजी करण्याची गरज नाही आहे. तर ते पण खुश आहेत, मी पण खुश आहे बस. आणि थँक्यू मी सगळ्यांना सांगणार, इथे बसलेल्या सगळ्यांना, आजी, बाबा, आई, पप्पा सगळ्यांना सांगणार,
कारण ते मला खूप सांभाळून घेतात आणि माझ्या मुलाकडे भरपूर लक्ष देतात. मी ऑफिसला गेली तरी मला घरची कधीच काळजी होत नाही. ते भरपूर एकदम म्हणजे मला टेन्शन फ्री राहायला देतात. तर त्यामुळे सगळ्यांना त्यांच्यासाठी धन्यवाद. त्यांना धन्यवाद करते. तुम्ही हो सॉरी आणि थँक्यू दोन्ही म्हणायला गेलं तर आई वडील आणि सर्वांनाच म्हणेल, कारण की त्यांच्यात इच्छेनुसार मी हे सर्व करू शकलो. त्यांची जर इच्छा नसली तर मला हे पुढे करता आलं नसतं. आता खुश आहात. होय. तुम्हाला शुभेच्छा. वहिनी तुम्हालाही शुभेच्छा. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. अभिनंदन. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.